इराण इस्रायल संघर्ष आणि जगावरील संकट. नमस्कार, आपण पाहत आहे अधिपती वर्ल्ड आणि सध्या जगाचं लक्ष लागलंय मध्यपूर्वेकडे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. काय हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकणार? चला जाणून घेऊया आजच्या विशेष भागात. मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि भारतावर कसे होतील? पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार का? पहा सविस्तर माहिती यामध्ये. संघर्षाचे कारण. मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांच्यातील जुना वाद आता ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. जागतिक परिणाम. तेल आणि अर्थव्यवस्था. पण या युद्धाचा आमच्या खिशावर काय परिणाम होईल? इराण हा कच्च्या तेलाचा मोठा उत्पादक आहे. जर हा संघर्ष लांबला तर जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडू शकतात, ज्यामुळे महागाई प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. भारताची भूमिका काय आहे? भारत या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांनी संयम पाळावा आणि चर्चेने प्रश्न सोडवावा अशी भारताची अधिकृत भूमिका आहे. कारण तिथे हजारो भारतीय नागरिक कामासाठी राहतात, ज्यांची सुरक्षा ही भारतासाठी प्राथमिकता आहे. युद्धाने कधीच कोणाचं भलं झालं नाही, पण हे युद्ध थांबणार की अजून भडकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? भारताने या युद्धात काय भूमिका घेतली पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासाठी तुमच्या हक्काच्या अधिपती वर्ल्ड चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.